शुभ सकाळ मित्रांनो. उठलो आता. आता खूप थंडी आहे. शेकोटी करावी, शेकोटी. चला बाहेर. हवा बघा, हवा. हवा बघा. तसा धुरच होत रे. ते बोललंय ना तुझं. तर मित्रांनो खूप थंडी आहे. थोडा तांबूळ करतो, तेल लावतो. आला बर्फ झाला की काय. हे बघा, तेलाचा बर्फ. थोडं गरम करतो. एवढी थंडी आहे बघा, तेलाचा पण बर्फ व्हायला लागला. म्हणजे 15 सेल्सिअस. गरम पाणी ठेवलं की होऊन जाईल बरोबर. थोडं बघा. जोरात थंडी आहे मित्रांनो गावाला. कारण आजूबाजूला कसे झाड, नदी वेदी असल्यामुळे वातावरण थंड आहे इकडं. आंघोळ वगैरे करून घेतो आणि बघतो तर काय ते जाग्याचं काय ते दिलंय एकाला. बघू काय होतंय, कळवतो तुम्हाला. बोलला तो समोरचं काम केलं ते कसं केलं. समोरचं मस्त मला कसं म्हणजे कालो दादा संभार. देव, देऊच्या पोरात देऊ. देऊ माहिती, देऊ, देऊबाई. दादा म्हणजे दादा संभार नातू मी. त्याला वारले त्याला 2 वर्ष होत आले. 2 वर्ष झाले. मी ड्रायव्हिंग करतो. तर मित्रांनो ही बघा माझी शाळा. ही अशी शाळा आहे मित्रांनो. ग्राउंड आहे पुढचा. आणि मी चाललोय आता महत्त्वाच्या कामाला. तुम्ही बोलत असाल नुसता महत्त्वाच्या कामाचेच व्हिडिओ टाकतो की काय. का नाही मित्रांनो, टाईम भेटत नाही त्याच्यामुळं आपले व्हिडिओ नाही येते. जसं जसं शूट करतोय त्याप्रमाणे मी टाकतो. झाडं बघा, खूप झाडं आहेत अशी. या झाडांमुळे अशी हवा सुटली छानपैकी. थंड, एवढ्या उन्हामध्ये पण थंड वाटते अजून वातावरण. तर आता घराच्या कामाचं बघितलं 1-2 कसं काय ते बघू. आता माल मटेरियल मागवायचं सगळं. एकदा काम सुरू झालं जरा जीवाला धीर वाटेल. अजून काय 3-4 दिवस असेच फुकट गेलेत बघण्यामध्येच. अजून मेन काम ती जागा मोजायची. जागा एकदा मोजली ना मित्रांनो, मग काय सुरू होतील कामाला. पाठीमागं बघा शाळा दिसते का तुम्हाला. ही शाळेत मी फक्त 1 वर्ष शिकलो आहे, ते पण 5वीला. पण इकडचं शिक्षण त्यावेळेचं मजा होते. पण 1 नंबर मजा. आठवतात ते दिवस, पण ते दिवस कधी नाही विसरणार. तर मित्रांनो
ही बकरी नाही का बघा, आता बघायला लावतो माझ्याकडे. सेम बकरीचा आवाज करतो. फर्स्ट टाइम आमचं मुंबईला जायचं सर लोकांनी नेलं तुम्ही जे किस्सा सांगाल का असं हालत नाही, हालत राहिले शेवटचं एकदम कसं हालत काय एकदम